Praise the Lord. I don't know who all are watching. I don't know who all will be watching. But for everybody who is watching this, who is coming across this video online, I wish to greet you all in the name of our Lord and Savior Jesus Christ, the Alpha and the Omega. आणि मी धन्यवाद देते प्रभू परमेश्वराला की या जिवंतांच्या भूमीवर त्याने तुम्हाला आणि मला जिवंत ठेवलेलं आहे. There is something that I would really like to share with you all that I have been going through, the Word of God, and it is coming to me again and again, and I would really like to share this blessing with you all, the blessing that I am receiving. आणि खूप दिवसापासून परमेश्वर माझ्यासोबत यहेजकेल या पुस्तकातून बोलत आहे. यहेजकेल याचा 37वा अध्याय आहे, जिथे आपण शुष्क अस्तीचं खोरं जे आहे त्याच्याबद्दल आपण वाचतो. आपण पाहतो की परमेश्वराचा जो संदेष्टा होता यहेजकेल याला देवाने त्या अस्तीच्या खोऱ्यामध्ये उभं केलं होतं आणि परमेश्वर त्याला ती परिस्थिती दाखवत होता. आणि त्याने आपण जर ते वचन वाचलं आणि जर आपण 37व्या अध्यायामध्ये पाहिलं की परमेश्वराचा वर्धस्त मजवर आला आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले व खोऱ्यात नेऊन ठेविले, तेथे अस्तीच अस्ती होत्या. प्रियांनो, मी या फर्स्ट वर्सवर तुमच्या सगळ्यांचं लक्ष केंद्रित करू इच्छिते की दिस इज अ सिनारिओ, दिस इज अ सर्कमस्टन्स, दिस इज अ कंडिशन. आणि आपल्या जीवनामध्ये देखील आपण अशा कुठल्या तरी खोऱ्याला सामोरे जात आहोत. इट मस्ट बी अ सिच्युएशन जिथे आपण फार ढासळलेलो आहोत, आपल्याला भय आहे आपल्या जीवनामध्ये. सध्याच्या परिस्थितीमुळे आपण काही गोष्टी फेस करत आहोत जिथे आपल्याला आपल्या फॅमिलीपासून दूर राहावं लागत असेल, हॉस्पिटलमध्ये कोणी असेल, किंवा प्रियांनो कुठल्या फायनान्शियल कंडिशनमधून कोणी जात असेल. somebody must have lost their loved ones. परंतु प्रियांनो, मला तुम्हाला आज एक गोष्ट सांगू द्या, या खोऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला आशा आहे. and Bible says that hope does not disappoint. परमेश्वराकडून जी आपल्याला आशा आहे ती आशा कधीच आपल्याला डिसअपॉइंट करत नाही प्रियांनो. आणि पुढे जर आपण हे वचन वाचलं तर 12व्या वचनामध्ये आपण बघतो ते कसं प्रोग्रेस होतं. नंतर परमेश्वर यहेजकेलाला म्हटलं की तू त्यांना आज्ञा दे की वारा येऊ आणि जो परमेश्वराचा श्वास आहे तो त्यांच्यामध्ये येऊ, त्यांच्यावर मांस चढव. हे सर्व काही आपण त्याच्यानंतर वाचतो आणि हे सगळं आपल्याला ठाऊक आहे. त्याच्यामुळे मी डायरेक्टली 12व्या वचनावर जाणार आहे. तिथे असं म्हटलेलं आहे, म्हणून संदेश देऊन त्यास सांग. परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनो, पहा, मी तुमच्या कबरा उघडीन, तुम्हास आपल्या कबरातून बाहेर काढून इस्रायल देशात आणीन. माझ्या लोकांनो, मी तुमच्या कबरा उघडून तुम्हास बाहेर काढीन, तेव्हा तुम्हास समजेल की मी परमेश्वर आहे. प्रियांनो, इकडे परमेश्वर म्हणत आहे की मी तुमच्या कबरा उघडीन असे माझ्या लोकांना सांगा. लेट मी टेल यू, इन दिस क्रिटिकल टाइम, ह्या क्रुशियल मोमेंटमध्ये, लेट नॉट द होप ऑफ गॉड बी सेपरेटेड फ्रॉम आवर लाईव्स. कारण इकडे परमेश्वराचं वचन म्हणतं की मी तुमच्या कबरा उघडणार आहे. आणि प्रियांनो, तो आपल्या परिस्थितीला बदलणारा असा परमेश्वर आहे. जर तुमच्या जीवनाच्या कुठल्या खोऱ्यामध्ये तुम्ही उभे आहात तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, टुडे गॉड इज विलिंग टू चेंज युअर कंडिशन. टुडे गॉड इज विलिंग टू टर्न अराउंड एव्हरीथिंग दॅट यू आर गोइंग थ्रू. Even if it's lifeless, even if there is no hope, even if you see a dead end in front of you, परमेश्वर म्हणतो की मी माझा श्वास आज त्या परिस्थितीमध्ये घालणार आहे. परमेश्वर म्हणतो की मी माझा ब्रेथ आज तुमच्यामध्ये घालणार आहे. आर यू अफ्रेड ऑफ द डिझीज? आर यू अफ्रेड ऑफ द पॅन्डेमिक? प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, हे सत्य आहे. इट इज अ फॅक्ट अँड इट इज अ रियालिटी. पुष्कळ लोक हे मानत नाही, बट इट इज अ फॅक्ट. ते एक्झिस्ट करतं. परंतु मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या की आपला परमेश्वर सुद्धा आहे आणि आपला परमेश्वर सुद्धा कंट्रोलमध्ये आहे. अँड व्हॉट ही इज सेइंग इज, आय हॅव नॉट लेफ्ट द थ्रोन, आय एम स्टिल इन कंट्रोल. जर आपण उपदेशक ह्याचा 12वा अध्याय पाहिला तर त्याच्यामध्ये 7व्या आणि 8व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तेव्हा माती पूर्ववत मातीस मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा त्याचकडे परत जाईल. व्यर्थ हो व्यर्थ, उपदेशक म्हणतो, सर्व काही व्यर्थ. People of God, death is certain, and many of us fear death. Many of us fear disease. But what beyond it? Beyond it, there is eternal life. And we should not be scared of eternal life that we have from the living God. I am not trying to put somebody down. I am not trying to put a negative message up over here.
But people of God, let me tell you that if there is death, also remember that Jesus Christ has conquered death. Also remember that Jesus Christ has set salvation free. That Jesus Christ has set forth eternal life for you and me. That Jesus Christ has set forth healing free for you and for me. पुढचं वचन 14व्या वचनामध्ये हे म्हटलेलं आहे की मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालील, तुम्ही सजीव व्हाल. जर परमेश्वराचा आत्मा, जर परमेश्वराचा श्वास आमच्यामध्ये आहे तर फक्त शारीरिकरित्या आपण जिवंत राहणं पुरेसं नाहीये, तर आपल्या आध्यात्मिकरित्या, आत्मिकरित्या सुद्धा त्या परमेश्वरामध्ये आपण जिवंत राहणं फार महत्वाचं आहे प्रियांनो. आणि इथे असं म्हटलेलं आहे, तेव्हा मी परमेश्वर हे बोललो आहे हे तुम्हाला समजेल असं परमेश्वर म्हणतो. लेट अस एक्नॉलेज what God is doing in our midst today. तो म्हणतो की मी तुमच्या कबरा उघडील आणि तुमच्या कबरेतून बाहेर काढून तुम्हाला इस्रायल देशात आणेन. म्हणजे यू हॅव अ जर्नी, तुमच्याकडे एक प्रवास आहे तुमच्या कबरेपासून तुमच्या इस्रायल देशापर्यंत. सो इफ टुडे यू आर गोइंग थ्रू दिस जर्नी, आज जर तुम्ही या प्रवासातून जात आहात जिथे तुमची कबर आहे, जिथे ते अस्थिचं खोरं आहे, परंतु तिकडून आज जर परमेश्वर तुम्हाला त्या इस्रायल देशामध्ये नेत आहे, तर लेट अस नो पीपल ऑफ गॉड